बरं का भावनं आपलं स्वतःचं घर सोडून जायचं म्हणलं ना तर लय अवघड आहे बघा. कारण की माणूस तो विचारच करत नाही कधी की आपण आपलं स्वतःचं घर सोडून जावा. आणि त्या खूप म्हणजे खूप साऱ्या वेदना असतात, खूप साऱ्या आठवणी असतात त्या. खरं गोष्ट सांगायला भावनं जाऊ नाही वाटत. एक तर बघा माझे डोळे रात्री लय भांडणं झाले दाजीच्यानमये आणि मी रडले पण. बघू शकता माझे डोळे आहे का. आता काय बोलू नाही बोलू शकत आहे भावनं. खरी गोष्ट सांगायला आपलं स्वतःचं घर सोडणं म्हणजे खूप वाईट आहे. आणि जी समजा चूक मी केली ती तुम्ही नका करू भावनं. खरी गोष्ट सांगायला आपला जे लोक का मग याच्यामध्ये राहतात होय, समजलं का तुम्हाला. लोक का आपलं जास्त कोणाला म्हणजे नाही शेअर नाहीत होत लोक जास्त कशाबद्दल याच्याबद्दल. कारण की जेवढी तुम्हाला प्रगती भेटन, जेवढं तुम्ही जगासमोर याल तेवढं तुमच्या जीवाला धोका आहे. हो की नाही भावनं. हे मला आज कळलं. कारण की मी कधी म्हणजे असे एक विचार करायचे, अरे मी काय स्वतःला हिरो नाही समजत. तुम्ही माझा सांगितलं आहे तुम्ही काय आता स्वतःला हिरो नाही समजत का. तसं नाही भावनं मी काय स्वतःला हिरो नाही समजत आहे. पण एक साधारण व्यक्तीला पण खूप सेफ्टीची खूप गरज आहे. म्हणजे जगामध्ये हे ना दुश्मन भरपूर आहेत. मायावाले तर लयत बाबा, काय सांगू तुम्हाला. दुश्मन केवढी झाली विनाकारण ना. तुम्ही बोलता की काय विनाकारण कशी होईन, एका हाताने काय टाळी वाजत नाही आहे, आहे की नाही. तुमच्या मनात असंच येईल ना, नमाज चालली बघा. पण असं होत आहे ना की आपण जर समोरच्याचं नाही ऐकलं किंवा असं वाटतंय थांबा एक मिनिट, इथे समोरच मागच्या गलीमध्येच मस्जिद आहे बरं का, त्याचा आवाज आहे. तर लोकांना कसं वाटतं समोरच्या की हा याने झुकून राहायला पाहिजे आपल्या पुढं. आपण कोणाच्या पुढं झुकून राहायला रिकामे नाही. तर आपण कसं माहिती आहे का, म्हणजे मी पहिल्यापासून ते सहनच नाही केलं की कोणी समजा बोलन आपल्याला शिवाय देते आणि कोणी भांडण आणि कोणी कटकारस्थान करीन आपण शांत बसायचं नाही. मी तडतोड उत्तर देत असते. आणि त्याच्यामुळे कुठंतरी त्यांना काय वाटतं याने आमच्या पुढं झुकूनच राहावं किंवा शून्यातून सुरुवात केली. खूप गरिबी होती, गरिबीतून इथंपर्यंत आलो तर ते पण लोकांना देखवत नाही, प्रगती सहन नाही होत आहे. आणि झालं मेन म्हणजे आता मी आमदारकीला फॉर्म भरला होता, त्याच्यामध्ये मला 2-3 जणांनी धमकीलं होतं बुवा की फॉर्म वापस घे. म्हणजे पैसे द्यायचा प्रयत्न केला आधी, पण मी नाही पैसे घेतले. म्हणलं मला नाही घ्यायचे, मला पैसे, मला बघायचं आहे किती मतदान पडते मला. तर नंतर मला 2-3 धमक्या पण दिल्या त्याच्यामध्ये. आणि त्याचं पण असं काही कटकारस्थान होऊ शकतं की बुवा हिला ही स्वतःला हे समजिती का ते समजिती म्हणून असं भरपूर. आता माझ्या मागं काय कमी ताण नाही आहे भावनं. तुम्हाला पण माहिती आहे किती ताण आहे माझ्या मागं. एक झालं की एक झालं की एक. दाजी बोलताय की तू बोल, समजा मी बोलले ना की नको बाबा इथं जायचं, ठीक आहे दाजी बोलता जायचं इथं. पण आता दाजी बोलताय जायचं, पण मग समोरच्या म्हणजे जरा हे पण पाहिजे ना. त्या मी बघितलं चांगलं घर आहे पण पाण्याची याची थोडी हे सोय. आणि मग इथून आपल्या गावामधून आहे ना 5-6 किलोमीटर अंतरावर आहे, लांब आहे. म्हणजे गावाच्या बाहेरच म्हणा, गावाच्या बाहेर आहे. तिथून यायचं म्हणलं तर लाईट नाहीत, रस्ते चांगले नाहीत. मला कसं वाटतंय 2 पैसे जाय नका, पण जरा चांगलं व्यवस्थित आपल्याला घर भेटलं पाहिजे असं वाटतंय मला. दुसरं काय नाही भावनं. बघूया आता सध्या मला तर काय सुधारणा नाही भावनं. तुम्ही सांगा मला काय करू काय नाही. माझ्या डोक्याला एवढा ताण आलेला ना, मागं कमी ताण नाही, लय ताण आहे माझ्या डोक्या मागं लय. दाईच्या मै रात्री लय जोरदार भांडणं झालेत, लय भांडणं झालेत. बघा तुम्ही डोळे दिसतेच का तुम्हाला, आहे का. रडले मी. ते बोलले की तू आधी बोलतेस हा 2 तसंच केलंस, मला आधी बोललेस हा जायचं नंतर आहे त्या टायमाला कशाला बदलतेस. पण मी तरी काय करू होय, मला नाही जाऊ वाटत तर मी तरी काय करू होय. पण आज एक मला लय वाईट वाटलं की मला लोकांसाठी घर सोडावं लागले, त्या जळक्या लोकांसाठी घर सोडावं लागले, ज्याची काही लायकी पण नाही आहे, त्याची आपल्या पुढं यायची अवकात पण नाही आहे. आणि त्यांनी म्हणजे असं काही लोकांनी प्लॅनिंग करून सैना घोळ्यात म्हणजे एक हे करून सैना येऊन सैना आमच्यावर हल्ला केला, मला हाणलं, माझ्या लेकराला नवऱ्याला हाणलं. तर असे काही प्लॅनिंग करून सैना हे असे
माणसाला हे करतात, परेशान करतात बरं का. हे वाटतं की मी काय करू आता. भावना बहिणी तुम्हीच मला कमेंट करून सांगा की काय करू. मला तर काही सुधारणा नाही, काही म्हणजे काही सुधारणा नाही आहे. तब्येत खराब आहे मायावाली, आत्ता पण तब्येत खराब आहे. झोपेतून उठले, चहाच प्यायले बरं का. आता 1:30 वाजले, तुम्ही तर बघितली नमाज ऐकली. 1:30 वाजले, अजून भाकर पण नाही खाल्लेली मी. काय करू, काही सुधारणा नाही मला. काय बोलावत काय नाही. आणि माझ्या जीवनामध्ये आहे ना पहिल्यापासून हे संघर्ष असाच चालू आहे. खरीच गोष्ट सांगायला भावना. नेहमी असंच आहे हो, सुखाचे दिवसच नाही तुम्हाला. नेहमी ताण त्रास, कोणाचा नाही तर कोणाचा. नुसतं जगाला हसून दाखवायचं आहे, खेळून दाखवायचं आहे, खोटं खोटं चेहऱ्यावर स्माईल दाखवायची, खोटी खोटी आहे की नाही. पण अस्तित्वात तर काहीच नाही, नुसतं जीवाला माझ्या त्रास आहे. कधी कधी तर वाटतंय संपून टाकवा जीवन. खरी गोष्ट सांगायला भावना बनू. खूप कदर आलाय मला, लय कदर आलाय ह्या जीवनाचा. असं वाटायला लागलंय जगून तरी काय फायदा आहे ह्या जगामध्ये, होय सांगा. असं झालंय आता. खरी गोष्ट सांगायची म्हणजे मला कधी कधी हे असं वाटतं की अरे दाजी नोकरीलात ना, दाजी नोकरीलात तर समजा हे घेऊ शकतात, कुठं पण घेऊ शकतात, बंगला घेऊ शकतात, मोठं घर घेऊ शकतात. पण तुम्हाला पण माहिती आहे दाजीची ड्रिंकची सवय काय जात नाही, आहे की नाही, जाती का. आणि घर घ्यावा, जास्त काय पेमेंट नाही आपलं, थोडंच आहे. पण केलं ना तर सगळं होतंय. जर डोक्याने केलं ना तर सगळं होतंय भावना बहिणं. पण जर समोरचा माणूस ऐकायला तयार नाही, मी त्यांना म्हणते मी मदत करते बा, मी व्हिडिओ करीन, मी बेताचे व्हिडिओ टाकेन, मी असे म्हणजे व्हिडिओ टाकेन मी, जेणेकरून आपल्याला जास्त नाही थोडा का व्हायना, महिन्याला 10 का हजार 15 का हजार भेटन असं मी मदत करीन. पण हा माणूस ऐकायला तयार नाही. कसं आहे, आपण आपलंच करते. आता जे काय व्हायना आहे ना पेमेंट, मग त्याच्या हे करून सैनं सुद्धा मला वाटतं की घ्यावा बाबा बंगला. लोक त्याच्या मागून सुधारले, या दाजीच्या मागून लोक सुधारले, पण हा व्यक्ती सुधारायला तयार नाही. दारू आणि दुसऱ्या मला एवढा त्रास व्हायला आहे भावना बहिणी. आज तुम्हाला काय सांगू, एवढा त्रास व्हायला ना तर मी नाही सांगू शकत. खरी गोष्ट सांग, काय की माझ्या हातात काहीच नाही. शेवटी दिसतंय तसं नसतंय बरं का, दिसतंय तसं नसतंय म्हणून जग हे फसते, अशी गोष्ट आहे. हक्क नाही आहे मला तेवढा. बायकायला कुठं हक्क राहतोय हो. बायकाला ना कुठंच घर नसते तिचं फक्त एवढंच कर्तव्य असतंय, आपल्या लेकरला सांभाळा, नवऱ्याला सांभाळा. नंतर तिला काय तिला हेच नसते, अस्तित्वच नसते, तिला जगण्याचं अस्तित्व नसते ना. तिला कुठं घरदारच नसते, ना मायबापाची ईद असते, ना नवऱ्याची ईद असते. सगळं काय बोलतो. खरी गोष्ट सांगायची, मायबापाची ईद पण थारा नसतोय लेकीला, आहे की नाही. ते डायरेक्ट म्हणते नवऱ्याची ईदच आहे. नवऱ्याची ईद गेलो काय तिथं पण चांगलं. खरी गोष्ट सांगायची भावना पण खूप वाईट आहे लेडीज. म्हणून म्हणायला काय माहिती आहे का, शिकलेलं खूप चांगलं, शिकलेलं ना शिक्षण तर नोकरी भेटन चांगली, आपण आपल्या मेहनत, आपण आपल्या पायावर उभा राहतात. हे काय दुसऱ्याच्या पुढं हात फैलायचे, नेहमी फैलाच लागतात हात. आमच्यासारख्या अडाण्या बायाला हातच फैलावं लागतात. सगळं करून पण, एवढं करून पण समोरचे बोलतो तो काय केलं आमच्यासाठी, अशी गोष्ट. चला असू दे, टाकाय कमेंट.